तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा शरीरामध्ये एनर्जी नाही असं वाटत असेल तर हे कशामुळे होतं? कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही व्यवस्थित जेवणही घेतो किंवा आपली झोपही व्यवस्थित होते, त्यानंतरही असा थकवा का जाणवतो किंवा जे काही आपण काम करतो त्याच्यामध्ये लक्ष लागत नाही आणि सतत बॉडीमध्ये वीकनेस किंवा थकवा जाणवत असतो. तर ह्यामागे काय कारण आहेत त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. बऱ्याच जणांना माहिती नसतं की जे काही थकवा आपल्या शरीरामध्ये जाणवत असतो त्याच्या मागे प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, म्हणजे काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हे थकवा जाणवणं किंवा शरीरामध्ये एनर्जी नसणं असं वाटू शकतं. तर 4 अशी पोषक तत्व आहेत ज्यांच्या कमतरतेमुळे हे थकवा जाणवतो किंवा एनर्जी नसल्यासारखं सतत वाटत असतं. आणि ही पोषक तत्व जी आहे ती म्हणजे आयर्न, व्हिटॅमिन B12, मॅग्नेशियम आणि ओमेगा 3. आपण एक ह्या न्यूट्रिएंट्सचं काय काम असतं आणि त्याच्यामुळे काय थकवा जाणवतो हे जाणून घेऊया. सो पहिलं आहे आयर्न. आयर्न जे आहे त्याच्या कमतरतेमुळे जो आजार होतो त्याला आयर्न डेफिशियन्सी अनिमिया असं म्हणतात. सो आयर्न हे एक मेजर कंपोनेंट आहे हिमोग्लोबिनचं. हिमोग्लोबिन हे एक प्रोटीन आहे आणि आपल्या शरीरामध्ये रक्तपुरवठा करण्याचं काम हे हिमोग्लोबिन करत असतं. सो जेव्हा आयर्नची कमतरता आपल्याला होते तेव्हा शरीरामध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही आणि म्हणूनच सतत थकवा जाणवतो किंवा एनर्जी नसल्यासारखं वाटतं. सो जर तुम्हालाही हा प्रॉब्लेम असेल तर तुमचा आयर्न लेवल नक्की चेक करून घ्या. आणि आयर्न डेफिशियन्सी ही महिलांमध्ये खूप कॉमन आहे. आणि आयर्न ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये अधिक असतं ते अन्नपदार्थ म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूड्स. सो आयर्न हे 2 प्रकारचं असतं, हिम आयर्न आणि नॉन हिम आयर्न. सो जे काही नॉन व्हेजिटेरियन फूड्स आहेत म्हणजे चिकन, फिश, ह्याच्यामध्ये जे आयर्न असतं त्याला हिम आयर्न म्हणतात, म्हणजे ते खूप इझिली शरीरामध्ये अब्झॉर्ब होतं. पण जे भाज्यांपासून किंवा फळांपासून मिळतं त्याला नॉन हिम आयर्न म्हणतात. त्याचं पर्सेंटेज जे आहे ते खूप कमी प्रमाणात आपल्या शरीरामध्ये अब्झॉर्ब होतं, म्हणूनच त्याला नॉन हिम आयर्न असं म्हणतात. सो जे काही फूड सोर्सेस आहेत आयर्नचे ते म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूड्स म्हणजे चिकन, लिव्हर, त्यानंतर फिश. आणि जे व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत ते म्हणजे हिरव्या पालेभाज्या, त्यानंतर बीटरूट आहे, मोरिंगा, अशा काही भाज्यांमध्ये आयर्नचं प्रमाण असतं. सो आयर्न रिच फूड्स जेव्हाही तुम्ही घेता तेव्हा व्हिटॅमिन C सुद्धा रेग्युलरली घ्या, कारण आयर्न शरीरामध्ये अब्झॉर्ब करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन C ची गरज असते. सो लिंबू पाणी, सिट्रस फ्रुट्स किंवा पेरू अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे सुद्धा अनिमिया हा आजार होऊ शकतो, ज्याला व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी अनिमिया किंवा पर्निशियस अनिमिया असं म्हणतात. सो व्हिटॅमिन B12 हे लाल रक्तपेशी बनवण्यासाठी आपल्याला गरजेचं असतं आणि जेव्हाही व्हिटॅमिन B12 ची कमतरता होते तेव्हा लाल रक्तपेशी बनत नाही आणि म्हणूनच अनिमिया हा आजार होतो. आणि जेव्हाही अनिमिया हा आजार होतो शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात थकवा जाणवतो. त्यासोबतच व्हिटॅमिन B12 जे आहे ते आपल्या नसांसाठी, आपल्या मसलसाठी, आपल्या मेंदूच्या फंक्शनसाठीही गरजेचं असतं. म्हणूनच B12 ची जेव्हा कमतरता होते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीही अफेक्ट होतात. म्हणजे मसल्समध्ये पण किंवा स्नायूंमध्येही थकवा जाणवतो, स्नायूंमध्ये पेन होऊ शकतं. त्यानंतर आपल्या नसा आहेत किंवा मेंदूचं फंक्शनही कमी होतं, म्हणून मेंटल कन्फ्युजन म्हणजे विसर पडणं किंवा कन्फ्युजन स्टेटमध्ये जाणं असे सिम्पटम्सही दिसू शकतात आणि त्यामुळे शरीरामध्ये एनर्जी नसल्यासारखं वाटू शकतं किंवा थकवा येऊ शकतो. सो व्हिटॅमिन B12 चे जे फूड सोर्सेस आहेत म्हणजे ज्या ज्या अन्नामध्ये व्हिटॅमिन B12 ची मात्रा अधिक असते तेही नॉन व्हेजिटेरियन फूड्सच आहेत. जसं चिकन, मासे, अंडी यामध्ये व्हिटॅमिन B12चं प्रमाण अधिक असतं, म्हणूनच जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांना व्हिटॅमिन B12 ची कमतरता अधिक असते. पण काही व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत ज्यामध्ये व्हिटॅमिन B12चं प्रमाण असतं आणि ते म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे चीज, पनीर यामध्ये थोडंफार प्रमाण असतं. त्यानंतर अजून एक व्हेजिटेरियन चांगलं सोर्स आहे व्हिटॅमिन B12चं, ते म्हणजे न्यूट्रिशनल ईस्ट. हे तुम्हाला ऑनलाईन स्टोअर्समध्ये इझिली मिळून जाईल. तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर रेग्युलरली 1 ते 2 चमचे हे घेऊ शकता. त्यानंतर पुढचं जे न्यूट्रिएंट आहे ते म्हणजे मॅग्नेशियम. सो मॅग्नेशियमची कमतरता ही बऱ्याच जणांना आहे, पण खूप जणांना माहिती नसतं की त्यांना मॅग्नेशियमची कमतरता आहे आणि याची टेस्ट करून फाइंड आउट नाही करू शकत की त्याची कमतरता आहे की नाही. सो मॅग्नेशियमची टेस्ट अवेलेबल असते पण ती ब्लड टेस्ट आहे आणि बरंच मॅग्नेशियम जे आहे ते आपल्या सेल्समध्ये स्टोअर असतं. म्हणूनच किती कमतरता आहे मॅग्नेशियमची हे आपण जाणून नाही घेऊ शकत, पण त्याच्या सिम्पटम्सनुसार आपल्याला जरूर कळून जाईल की मॅग्नेशियमची कमतरता आहे की नाही. सो मॅग्नेशियमची पण जेव्हा कमतरता असते तेव्हाही आपल्याला प्रचंड प्रमाणात थकवा जाणवू शकतो, कारण मॅग्नेशियम जे आहे ते शरीरामध्ये एनर्जी प्रोडक्शन म्हणजे ऊर्जा बनवण्यासाठी आपल्याला गरजेचं असतं. म्हणूनच जेव्हा पण मॅग्नेशियमची कमतरता होते तेव्हा शरीरामध्ये ऊर्जा व्यवस्थित बनत नाही आणि थकवा जाणवतो किंवा एनर्जी नसल्यासारखं वाटतं. त्यासोबतच मॅग्नेशियम जे आहे ते आपल्या मसलसाठी म्हणजे स्नायूंच्या फंक्शनसाठीही गरजेचं असतं. म्हणूनच जेव्हा मॅग्नेशियमची कमतरता होते तेव्हा स्नायूंमध्येही पेन होतं, स्नायूंमध्ये पण थकवा येऊ शकतो. सो जेव्हाही तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तेव्हा मॅग्नेशियमचे सप्लिमेंट्स तुम्ही नक्की घेतले पाहिजेत. आणि ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण अधिक असतं ते म्हणजे हिरव्या पालेभाज्या, स्पेशली पालक, त्यानंतर काही नट्स आणि सीड्स आहेत, बदाम, काजू, त्यानंतर सनफ्लॉवर सीड्स, बनाना म्हणजे केळं,
नंतर डार्क चॉकलेट या गोष्टींमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण अधिक असतं. आणि जर तुम्हाला अति प्रमाणात थकवा जाणवत असेल तर तुम्ही मॅग्नेशियमचे सप्लिमेंट्स घेऊ शकता. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स. सो ओमेगा 3 हे हेल्दी फॅट्स आहेत आणि ओमेगा 3 सुद्धा आपल्या शरीरामध्ये एनर्जी लेवल मेंटेन ठेवण्यासाठी खूप गरजेचं असतं. त्यासोबतच ओमेगा 3 आपल्या ब्रेनच्या फंक्शनसाठी पण गरजेचं असतं. आणि जेव्हा पण ओमेगा 3ची कमतरता होते तेव्हा ब्रेनचे बरेच फंक्शन जे आहेत ते कमी होतात. तुम्हाला माहिती आहे का, जवळजवळ आपल्या ब्रेनचा 80% जो पार्ट आहे तो हेल्दी फॅट्स किंवा ओमेगा 3 फॅट्सनी बनलेला आहे. म्हणूनच ओमेगा 3ची जेव्हा कमतरता होते तेव्हा ब्रेन रिलेटेड आजार तुम्हाला होऊ शकतात. आणि जेव्हा पण ब्रेन रिलेटेड आजार होतात तेव्हा शरीरामध्ये थकवा जाणवू शकतो, कन्फ्युजन होऊ शकतं किंवा मेंटल डिसऑर्डर्सही होऊ शकतात, जसं की एन्झायटी, डिप्रेशन, झोप न येणं असे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणूनच शरीराचं स्पेशली मेंदूचं फंक्शन व्यवस्थित चालण्यासाठी ओमेगा 3चं प्रमाण आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि ओमेगा 3 ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये अधिक असतं ते अन्नपदार्थ म्हणजे काही नट्स आणि सीड्स. अगेन फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स किंवा वॉलनट आहे, ह्याच्यामध्ये ओमेगा 3चं प्रमाण असतं. त्यासोबत जे खूप चांगलं सोर्स आहे ओमेगा 3चं ते म्हणजे फॅटी फिश, सॅल्मन, मॅक्रेल असे जे काही फिश आहेत ह्यामध्ये ओमेगा 3चं प्रमाण भरपूर असतं. त्यानंतर अंडी, स्पेशली अंड्याचा जो पिवळा भाग आहे त्याच्यामध्ये पण हेल्दी फॅट्स भरपूर असतात. तो असे अन्नपदार्थ रेग्युलरली तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता. तुम्हालाही जर सतत थकवा जाणवत असेल, शरीरामध्ये एनर्जी नाही असं वाटत असेल, झोपेचे प्रॉब्लेम होत असतील किंवा शरीरामध्ये खूप प्रचंड प्रमाणात पेन होत असेल किंवा स्नायूंमध्ये पेन होत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.